नमस्ते मित्रमंडळी. व्हेरी सॉरी, आपण आज बरेच दिवसांनी भेटत आहोत. अर्थात त्याला कारण पण तशीच होती, कारण मला बरीचशी कामं पण होती. काय काय म्हणजे आता सांगता येईल. लग्न होतं, काय काय आणखी कुठेतरी जायचं होतं. असं करता करता एकंदरीत उशीर झाला. तर आता आज आपण कुठलं नक्षत्र बरं, आपण स्वाती नक्षत्रासंबंधी चर्चा करणार आहोत. तर स्वाती नक्षत्र हे तुळ राशीत मोडतं आणि तुळ राशीमध्ये याची चारी चरणं येतात आणि ह्या नक्षत्राचा स्वामी आहे राहू. स्वाती हे नक्षत्र नावाप्रमाणेच खोल, म्हणजे संशोधन, खोल वृत्ती, संशोधन करणे. आणि स्वाती म्हणजे स्वाती नक्षत्रावरती जन्मलेली लोक सुंदर पण असतात. त्याच्यामुळे हे नक्षत्र स्त्रियांना खूपच चांगलं आहे. स्वाती हे नक्षत्र सत्वगुणी आहे, देव नक्षत्र असून शुभ आहे. ह्यावरती या नक्षत्रावर लोक सदाचे, म्हणजे राहू जरी असला तरी हे नक्षत्र शुभ आहे हे लक्षात घ्या. म्हणजे वृत्ती धार्मिक असते, सदाचारी असते, विनयशील, आत्मसंयमी वगैरे वगैरे सगळे गुण स्वाती नक्षत्रामध्ये भरलेले असतात. त्यामुळे तसंच बघायला गेलं तर हे नक्षत्र पुरुष आणि स्त्रिया दोघांनाही उत्तमच आहे. पण स्त्रियांना जास्त चांगलं का, तर सौंदर्य दिलेलं असतं, सुडौल तुमचं शरीर प्रमाणशीर हे असतं. आणि विशेष म्हणजे या जन्मलेल्या स्त्रिया बऱ्याच काळ तरुण राहतात. म्हणजे ह्यांच्या बरोबरीची इतर नक्षत्रांच्या बायका कधीच पुढे गेलेल्या असतात आणि प्रौढ पण झालेले असते, पण ह्या बायका मात्र अजूनही तरुण असतात. तर हे एक स्वाती नक्षत्राचं वैशिष्ट्य आहे. यांना अधिकारयोग पण उत्तम असतो आणि विशेष म्हणजे हे कुठल्याही क्षेत्रामध्ये आपलं नाव कमवतात. म्हणजे तुमचं जे शिक्षण किंवा ज्या प्रकारचं तुम्हाला व्यवसाय प्राप्त आहे, मग ते वकिलीशी संबंध असो, न्यायसंस्था असो, व्यापार असो, ज्वेलरी असो, व्यवसाय असो, सर्व व्यवसायामध्ये हे आपल्याला मोल्ड करून घेण्याची एक वृत्ती ह्यांच्यामध्ये असते. आणि त्यामुळे हे नक्षत्र बहुधा एका चांगल्या नक्षत्रापैकी एक आहे. राहू असल्यामुळे तुम्हाला फोटोग्राफी, फिल्म्स, त्याच्यानंतर इतर अनेक गुण त्याच्यामध्ये असू शकतील. पण हे सगळं जे मी सांगतो आहे त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला राहू हा चांगल्या स्थितीतच पाहिजे पत्रिकेमध्ये, तरच हे सगळे शक्य. अन्यथा राहूमुळे अनेक दुर्गुण देखील चिकटू शकतात. घाऊक व्यापारी, शेअर बाजार, हे सर्व देखील या नक्षत्रामध्ये येऊ शकतात आणि त्याच्यामध्ये तुम्ही भरपूर उद्योग तुमचा पुढे जाईल असं तुमच्यात तो गुण असतो. या नक्षत्रात चंद्र असेल तर फारच छान. फक्त एकच दुर्गुण असतो या नक्षत्राचा, तो म्हणजे हे लोक रजोगुणी असतात. रजोगुणी म्हणजे थोडासा आळस, हा जरी बुद्धिमान असले की आळस जास्त असल्याने कित्येक वेळेला हा गुण त्यांचा बऱ्यापैकी वाया जाण्याची पण शक्यता बरीच असते. एक तरी हा जो तुमचा रजोगुण जर सोडला तरी हे नक्षत्र अतिशय उत्तम आहे. स्मरणशक्ती उत्तम असते. त्याच्यानंतर शुक्र जर या नक्षत्रात असला तर ते एक प्रकारचं उत्तम भाग्य गणायला हरकत नाही. कारण शुक्र हा टवटवीत असतो, धन भरपूर मिळतो. जो एक सौंदर्याचं, शुक्र हा सौंदर्याचं प्रतीक आहे. त्याच्यामुळे कसं असतं की अनेक ज्या सौंदर्यप्रधान गोष्टी आहेत किंवा स्त्रियांचं जे रंग हे करतात, प्रसाधने, त्याच्यानंतर फुलं, त्याच्यानंतर नाटक, सिनेमा, वाहनं, हे सगळ्याचा कारक सूर्य आहे. केमिकलचं पण आहे, म्हणजे अत्तरं. त्याच्यामुळे शुक्र जर याच्यात असेल तर अशा व्यक्ती
अशा प्रकारच्या व्यवसाय बऱ्या प्रमाणात मोठी होऊ शकतात. राहू जर असेल तर अप्रतिम बुद्धिमत्ता असते. ही लोक संशोधन देखील करू शकतात. असं त्याच्यानंतर ड्रॉइंग आहे, पेंटिंग आहे, सगळ्या गोष्टी त्यांचा हातखंडा असतो आणि ह्या विषयात देखील ते पुढे येऊ शकतात. ह्याच्यामध्ये एक दुसरं म्हणजे असं की ज्या नक्षत्रातले होणारे जे रोग आहेत ते फारसे दाहक नसतात, पण तरी पण काही वेळेला खूप काळ रेंगाळणारे असू शकते. त्याच्यामुळे लहानसहान दुखणं देखील यांचं बऱ्याच वेळा फार वेळ बरं व्हायला खूप वेळ घेतं. या लोकांना मधुमेह होऊ शकतो, वात आहे, नंतर सर्दी वेळोवेळी बऱ्याच वेळा होऊ शकते. श्वासोच्छ्वासाचा पण त्रास होऊ शकतो. त्याच्यामुळे हा दमासुद्धा होण्याची बरीचशी शक्यता या नक्षत्राच्या लोकांना होऊ शकते. हे नक्षत्र सुलोचनी असल्याने या नक्षत्रावर हरवलेली वस्तू सहसा सापडत नाही, उत्तरेकडे गेलेली असते. शेवटचं म्हणजे हे नक्षत्र अतिशय शुभगुरी देवनक्षत्र म्हणतात. म्हणून या नक्षत्रावरती सर्व शुभकार्य म्हणजे शेताला नांगरणे, नवीन अलंकार करणे किंवा नवीन ऑफिस उघडणे, कुठल्याही प्रकारचे शुभ गोष्टी या नक्षत्रावरती करायला काहीही हरकत नाही. एवढं बोलून मी आज आपली रजा घेतो व पुन्हा भेटूयात. यावेळेस मात्र मी उशीर करणार नाही आणि आपण लवकरच भेटू पुढच्या विशाखा नक्षत्रासाठी. तोपर्यंत नमस्कार, बाय बाय, भेटूयात पुन्हा.